नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत तर दिसताय खरं. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गणितातील एक अत्यंत सुंदर आणि महत्वाची संकल्पना अभ्यासणार आहोत. बघा, आपण जेव्हा आजूबाजूला नजर टाकतो तेव्हा तुम्हाला काय काय दिसतं बरं? बघा, खिडक्या, दरवाजे, वस्तूंचे कोपरे, जमिनीचे सांधे, पुस्तकाची पाने, आपल्या हाताची बोटे. काय म्हणाला? अगदी बरोबर, तुमची आवडती सेल्फी पोज. या सगळ्यांमध्ये एक समान महत्वाचा धागा आहे बाळांनो, आणि तो म्हणजे वळणे, झुकाव. येस, आज आपण गणितातील कोन ही अत्यंत महत्वाची संकल्पना अभ्यासणार आहोत. कोन या घटकातील अद्भुत जग उलगडणार आहोत. चला तर मग आपण कोन आणि कोनाचे प्रकार अभ्यासूया. विद्यार्थी मित्रांनो, कोन म्हणजे नेमकं काय बरं? जेव्हा दोन किरण एकमेकांशी जोडले जातात तेव्हा ते एकमेकांना छेदतात आणि मग ही जी जागा तयार होते त्याला कोन असं म्हटलं जातं. आलं का लक्षात? एकंदरीत ह्या जागेचा जो कोपरा आहे, जो झुकाव आहे, त्यालाच कोन असं म्हटलं जातं. म्हणजे या ठिकाणी पहा, एक किरण तुम्हाला दिसत आहे आणि यास जोडून जो दुसरा किरण आहे, या पूर्ण आकृतीला कोन असं म्हटलं जातं. तुम्हाला कोन ही संकल्पना स्पष्ट झालीच असेल बाळांनो. आता आपण कोनाचे प्रकार अभ्यासूया. कोनाचे प्रकार पाहूया. पहिला प्रकार आहे काटकोन. समोरील आकृती ही काटकोनाची आहे. विद्यार्थी मित्रांनो, कोनाचे माप मोजण्यासाठी अथवा दिलेल्या मापाचा कोन काढण्यासाठी कोन मापकाचा उपयोग केला जातो. म्हणूनच या आकृतीत दिलेल्या कोनाचे मापन केले तर हा कोन 90 अंश मापाचा मिळतो. म्हणूनच हा आहे काटकोन आणि काटकोनाचे माप हे 90 अंश असते. लघुकोन. लघु म्हणजे लहान. समोरील आकृतीत आपण निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येते की यात कोन हा 90 अंशापेक्षा लहान आहे. म्हणजेच ज्या कोनाचे माप 90 अंशापेक्षा लहान असते तो कोन असतो लघुकोन. अगदी बरोबर, ही आकृती लघुकोनाची आहे. विशाल कोन. विशाल म्हणजे मोठा. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा कोनाचे माप हे 90 अंशापेक्षा जास्त असते तेव्हा तो कोणता कोन असतो? अगदी बरोबर, तेव्हा तो विशाल कोन असतो. समोरील आकृतीत कोन हा 90 अंशापेक्षा जास्त आहे आणि म्हणूनच ही आकृती विशाल कोनाची आहे. शून्य कोन. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आकृती व्यवस्थित समजून घेऊया. याप्रमाणे एक किरण काढून त्यावर पुन्हा दुसरा किरण घेतला तर ते एकमेकांवर स्थिर असून त्यांच्या मूळ स्थितीत कोणताही बदल झालेला नाही. अशा स्थितीमधील कोनाला शून्य कोन असे म्हणतात. शून्य कोनाचे माप 0 अंश आहे आणि हेच 0 अंश असे लिहितात. आलं का लक्षात बाळांनो? सरळ कोन. सरळ कोन हा नेहमी एक सरळ रेषा तयार करतो. सरळ कोनाच्या दोन बाजू एकमेकांच्या विरुद्ध दिशेने जातात आणि एकाच बिंदूतून निघतात. सरळ कोनाचे माप हे 180 अंश असते. उदाहरणार्थ, घड्याळामध्ये जेव्हा मिनिट काटा 12 वर आणि तास काटा 6 वर असतो तेव्हा सरळ कोन तयार होतो. प्रविशाल कोन. या ठिकाणी सरळ कोनाचा दुसरा किरण हा बाणाच्या दिशेने दाखविल्याप्रमाणे आणखी फिरवला की याप्रमाणे कोन मिळतो. अर्थात याचे माप हे 180 अंशापेक्षा जास्त आहे. अशा कोनाला प्रविशाल कोन म्हणतात. या ठिकाणी लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, प्रविशाल कोन हा 180 अंशापेक्षा मोठा व 360 अंशापेक्षा लहान असतो. पूर्ण कोन. समोरील आकृतीत बाणाच्या दिशेने एक फेरा पूर्ण करून पुन्हा मूळच्या स्थितीत
आकृती दिसते. म्हणजेच येथे सरळ कोनापर्यंत 180 अंश व सरळ कोनानंतर 180 अंश असे एकूण आकृती 360 अंशात फिरली जाते. अशा प्रकारे तयार होणाऱ्या कोनाला पूर्ण कोन असे म्हणतात. आलं का लक्षात बाळांनो? पूर्ण कोनाचे माप 360 अंश असते. धन्यवाद.